सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 30 एप्रिल 2026 गुरुवार दिवशी नृसिंह जयंती आलेली आहे. बघा, हिरण्यकश्यपूने ब्रह्मांकडून असा वर मागितला होता की मला सजीव वा निर्जीव, माणूस किंवा पशु, आकाश किंवा भूमीवर, घरात वा बाहेर, दिवसा वा रात्री, युद्धात मरण नको, असा वर हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून मिळवला होता. आणि हिरण्यकश्यपूला असा वर मिळाल्यामुळे तो इतका उदंड झाला की म्हणजे तो आपल्या स्वतःच्या मुलाला सुद्धा हिरण्यकश्यपूने श्री विष्णूंची भक्ती करतो म्हणून स्वतःच्या पुत्राला प्रल्हादाचा सुद्धा छळ करण्यास सुरुवात केला. त्याने प्रल्हादाला उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, पर्वत कड्यावरून फेकून दिले व चितेवर बसवून जाळून टाकले. आधी त्रास दिला, परंतु प्रत्येक वेळी भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या पुत्राला म्हणजे प्रल्हादाला भगवान श्रीहरी विष्णूंनी वाचवले. शेवटी हिरण्यकश्यपूने कंटाळून त्याला एके दिवशी विचारलं, तुझा नारायण कुठे आहे? तेव्हा प्रल्हादाने माझा नारायण सर्वत्र आहे असे सांगितले. संतापलेल्या हिरण्यकश्यपूने मंडपातील एका लाकडी खांबावर लत्ता प्रहार म्हणजे पायाने प्रहार केला, खांब मोडला आणि त्यातून सिंहाचे शिर व मांसाचे धड असलेले भगवान श्री नृसिंह प्रकट झाले. त्यांनी ब्रह्मदेवाने दिलेल्या सर्व अटी पूर्ण करून सूर्यास्ताच्या वेळी दारात बसून मांडीवर घेऊन नखाने पोट फाडून हिरण्यकश्यपूचा वध केला. तो दिवस होता नृसिंह जयंतीचा दिवस. म्हणजे बघा, वैशाख शुक्ल 14 म्हणजेच नृसिंह जयंतीचा दिवस होता तो. दुष्ट शक्तींच्या अंताबरोबर सद्भक्तीचा विजय झाला. या स्मृती प्रित्यर्थ वैशाख शुद्ध चतुर्दशीला सूर्यास्ताच्या वेळी नृसिंह जयंतीचा उत्सव साजरा करतात. बघा, उद्याचा दिवस खूप छान आहे आणि हा दिवस नृसिंह जयंतीचा दिवस गुरुवारी आल्याने यावर्षी अतिशय शुभ दिवस आहे. दिवसभरात केव्हाही तुम्हाला या झाडाला स्पर्श करून यायचा आहे. ते झाड म्हणजे उंबराचं, औदुंबराचं. उद्या तुमच्या घराजवळ जर उंबराचं झाड असेल, माझ्या महिला असतील, दादा असतील, आवर्जून थोडंसं पाणी घेऊन जा. पाण्यात चमचाभर दूध टाका, साखर टाका आणि ते पाणी तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. लांब आहे, नुसता स्पर्श जरी केला तुम्ही चालेल. जवळ असेल तर एखादा दिवा दिवसभरात केव्हाही संध्याकाळी लावला तर अतिशय उत्तम. 5, 5:30, 6, 7 वाजेपर्यंत तुम्ही उंबराच्या झाडाखाली दिवा लावला तरीही चालेल. आता दिवसभरात केव्हाही लावला चालेल, पण उद्या उंबराच्या झाडाला नक्की स्पर्श करून या. मुलांकडून सुद्धा स्पर्श करा. कारण बघा, हिरण्यकश्यपूचा वध केला देवांनी, तेव्हा हिरण्यकश्यपूचं पोट जेव्हा फाडलं ना, त्या पोटातून एक विष बाहेर आलं आणि ते विष जेव्हा भगवान श्री हरी विष्णूंच्या नखामध्ये गेलं ना, तेव्हा नखांना आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या बोटांना खूप आग झाली. देवांना खूप अस्वस्थ झालं. तेव्हा माता लक्ष्मीने भगवान श्री हरी विष्णूंना एक फळ आणून दिलं, ते म्हणजे उंबराचं फळ. त्या उंबराच्या फळांमध्ये देवांनी आपली नखं, बोटं ठेवली, बोटं लावली त्या उंबराच्या फळांमध्ये. गोड मधुर फळ म्हणजे उंबराचं फळ. तर ते फळ इतकं शांत, यामुळे देवांना सुद्धा शांतता मिळाली. देवांना जी बोटांना, नखांना आग झालेली होती, अस्वस्थता निर्माण झालेली होती देवांना, ती अस्वस्थता आणि जी आग होत होती देवांच्या बोटांना, नखांना, त्या विषामुळे ते सुद्धा शांत झालं. देवांना शांत वाटलं, बरं वाटलं. म्हणून बघा, माता लक्ष्मीने आणि भगवान श्री हरी विष्णूंनी सुद्धा वर दिलेला आहे की जेव्हा नृसिंह जयंतीच्या दिवशी जी व्यक्ती उंबराच्या झाडाला स्पर्श करेल, उंबराचं फळ मिळालं तर उद्या आवर्जून खायचं आहे. कितीही त्रास असेल तुम्हाला, दुःख असेल, आजारपण असेल तर सर्व नष्ट होईल. कोणी विनाकारण त्रास देत असेल तर त्याचा नाश होईल. त्याच्यातील जो वाईटपणा आहे त्याचा नाश होईल. शत्रुत्व त्याचं जाऊन तो मित्र बनेल तुमचा.
म्हणून उद्या उंबराच्या झाडाला आवर्जून स्पर्श करा आणि उंबराचं फळ मिळालं तर सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचं आहे. उद्या उंबराच्या झाडाखाली एखादा दिवा लावा. एखादा गुळाचा खडा ठेवता आला तर आवर्जून उंबराखाली एखाद्या पानावर किंवा एखाद्या कागदावर उंबराच्या झाडाखाली एखादा गुळाचा खडा ठेवा. भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा किंवा श्री स्वामी समर्थ. तर उद्याचा दिवस खूप खास आहे. या मंत्राचा जप आणि चांगल्याचा जप केला तुम्ही चालेल. नृसिंह जयंतीचा दिवस आहे. सकाळी लवकर उठायचा आहे आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा आणि आंघोळीच्या पाण्याचा हा उपाय जरूर करा. देवघरात, प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असतेच. विठू माऊलीची असेल, बाळकृष्णाची छान असा दुधाने, गाईच्या दुधाने अभिषेक करायचा आहे. पंचामृत केलेलं असेल तर पंचामृताने अभिषेक करा, दुधाने अभिषेक करा. पिवळं चंदन असेल तुमच्याकडं किंवा थोडं चंदन घसून घ्या. त्यात थोडी केशर टाकता आली किंवा थोडीशी हळद टाका आणि पिवळा तिलक देवांना आवर्जून करायचा आहे. उरलेलं तिलक असेल मुलांना लावा. मुलांनासुद्धा भरभरून प्रगती मिळेल. तुम्ही स्वतः जरी लावला तो तिलक आधी देवांना लावा आणि मग तुम्ही लावायचं आहे पिवळी झेंडूची फुलं, चाफ्याची फुलं. उद्या देवघरात देवांना आवर्जून अर्पण करा. प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा, नंतर बाळकृष्णाची, जेवढे देवी देवता आहे लाल पिवळी फुलं अर्पण करायचं आहे. उद्या काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा. मग तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, दूध साखरेचा नैवेद्य, खडी साखरेचा, गूळ असा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीही चालेल. किंवा तुम्हाला मिठाईचा वगैरे नैवेद्य दाखवायचा असेल, वेगवेगळ्या प्रकारची फळं, त्यात तुम्ही आंबा घेऊ शकतात किंवा केळी, पिवळी धमक केळी. गुरुवारी आणि नृसिंह जयंतीचा दिवस आहे. उद्या आवर्जून पिवळी केळी, पिवळी मिठाई किंवा पिवळी आंबे असा नैवेद्य दाखवायचा आहे. घराजवळ आपण मंदिर असेल तर तिथं मंदिरात जायचं आहे. मंदिराबाहेर गोरगरिबांना तुम्हाला अन्नदान करता आलं तर अन्नदान जरूर करायचं आहे. उद्या गुरुवार आणि नृसिंह जयंतीचा दिवस. आपल्या देवघरातील मुख्य दिवा चालूच ठेवायचा आहे. छान दिवा घसून पुसून घ्या. तेलाचा असेल दुहेरी वाट टाका, तुपाचा असेल फुलवाट टाका आणि दिवा भिजणार नाही याची काळजी घ्या. दिव्यात थोडासा कापूरचा तुकडा टाका, 2 लवंग टाका, चिमूटभर हळद टाकायचा आहे. यामुळे सुद्धा लक्ष्मी नारायण प्रसन्न होतील. महिलांनो, आपल्या घरात तुळस तर असतेच, तुळशीला सुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करायची आहे. आणि बघा, आपल्या उंबरठ्याची सुद्धा उद्या पूजा करायची आहे. आपल्या घराची लक्ष्मण रेषा म्हणजे आपला उंबरठा, जी काही नकारात्मकता असते ना, या उंबरठ्या बाहेरच कायम राहावी आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदावी. प्रत्येक महिलेची, माझ्या दादांची हीच इच्छा असेल तर उद्या उंबरठा पूजन आवर्जून करा. महिलांनो, थोडंसं गोमूत्र, हळद, थोडंसं गुलाबजल असेल ते टाका आणि चंदन असेल थोडं, छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आपल्या उंबरठ्याची हळद कुंकू फुलं वाहून पूजा करा. झेंडूची फुलं असेल आवर्जून आपल्या मुख्य उंबरठ्यावर ठेवून द्यायची आहे. माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दोन्ही वेळेला झालं तर दिवे आपल्या मुख्य दाराशी जरूर लावायचे आहे. तुळशीजवळ तर दिवा, तुपाचा दिवा दोन्ही वेळेला उद्या लावा. सुंदर दिवस आहे उद्याचा. वाईटाचा संपूर्ण नाश करणारा हा दिवस आहे. तुमच्या मागे कुणी विनाकारण त्रास देणारा असेल किंवा ऑफिसमध्ये असू दे, घराजवळ असू दे, कुटुंबात असू दे, त्याच्यातलं शत्रुत्व नष्ट करण्याचाच उद्याचा दिवस आहे. म्हणून जेवढी सेवा करता येईल ना भगवान श्री हरी विष्णूंची, उद्या महिलांना दादांना तेवढी आवर्जून करायचं आहे. तर आवाचा अपमान होईल या गोष्टी उद्या अजिबात आणि आपल्या देवघरात देवांसमोर सुद्धा त्याचा नैवेद्य दाखवला आणि घरातल्या सर्वांनी ती उंबराची फळं प्रसाद म्हणून खाल्ली ना तर सोन्याहून पिवळं. बघा, तुमच्यामध्ये किंवा आपल्या आजूबाजू जी नकारात्मकता असते, मनात वाईट विचार असेल, खूप घरात नकारात्मकता वाटत असेल तर आवर्जून उद्या उंबराच्या झाडाला तर स्पर्श कराच, पण 2-4 उंबराची फळं मिळाली ना तर देवांना नैवेद्य दाखवा आणि मग सर्वांनी ते फळ थोडं थोडं जरी खाल्लं ना प्रसाद स्वरूप तर खूप छान अनुभव येतील तुम्हाला. उद्या एखादं उंबराचं झाड लावता आलं तर आवर्जून आपल्या अंगणात, कुंडीत
तुम्हाला जिथं मिळेल ना तिथं उंबराचं झाड लावण्याचा उद्या प्रयत्न जरूर करा. दाराशी तुळस लावायची असेल तुम्हाला तर तुळस लावा. उद्या लक्ष्मीनारायणांना प्रसन्न करणाऱ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर आयुष्यभर सुख, समृद्धी, आरोग्य आणि शत्रुपीडेपासून मुक्तता मिळवून देण्याचाच उद्याचा दिवस आहे. बघा, माता लक्ष्मी आपल्याला सर्व प्रकारे सुख प्रदान करणारा हा दिवस आहे. म्हणून जेवढी सेवा करता येईल ना तेवढी आवर्जून करा. तुम्ही दारातली उद्या तुळस तोडू नका. फुलवाल्या दादांकडून विकत आणली तुम्ही तरीही चालेल, पण एक का होईना तुळशीचं पान उद्या भगवान श्री हरी विष्णूंना जरूर अर्पण करा. एक माळ जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तुम्हाला जो मंत्र आवडतो देवांचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, एक माळ का होईना जरूर जपा. आणि भगवान श्री हरी विष्णू म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला थोडी का होईना तुळस जरूर अर्पण करायची आहे. घराजवळ एखादी गाय वगैरे दिसली तर तिला ताजी चपाती जरूर तूप गूळ लावून जरूर खाऊ घाला स्वतःच्या हाताने. महिलांनो, गाय जवळ येऊ देत असेल तिला हळदी कुंकू लावा, नमस्कार करा आणि स्वतःच्या हाताने तिला तूप गूळ लावून पहिली ताजी चपाती जरूर खाऊ घाला. कुत्रा वगैरे असेल घराजवळ त्याला जरी अन्न खाऊ घातलं ना, कधी पण प्राण्यांना आपण जेवण्याच्या आधी अन्न द्यायचं आणि ताजंच द्यायचं आहे. शिळं अन्न प्राण्यांना खाऊ घालू नका. मग चिमणी पाखरं जरी असेल थोडासा तुकडा जरी आपल्या घासातला घास त्यांना दिला ना तर तो घास आपल्याला आयुष्यभर पुरतो. आपल्या लेकरा बाळांना 7 पिढ्यांना तो घास पुरत राहतो, कधीच कमी पडत नाही. म्हणून प्राण्यांची सेवा जेवढी करता येईल ना उद्या आवर्जून करा. अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्याचा दिवस आपल्याला छान साजरा करायचा आहे. नृसिंह जयंती आलेली आहे. बघा, वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय असा हा दिवस आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.